कवितेचं शीर्षक आहे आपल्या घटस्फोटाच्या सुनावणीचा दिवस. कवयित्री आहेत रुथ लेप्सन आणि स्वैरभावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी. त्या दिवशी एका स्पॅगेटी कॉर्नरला तू मला जेवायला घेऊन गेलास. ह्यापूर्वी इतके भले आपण कधीच नव्हतो एकमेकांबरोबर. तू म्हणालास, मी अजूनही तितकाच आळशी आणि आगाऊ माणूस आहे आणि मग आपण खळखळून हसलो. नंतर आपण पार्किंग लॉटमध्ये उभे होतो. तू म्हणालास, आता तूच बोल, तुला जे बोलायचं आहे ते. शेवटचा शब्द तुझा. मी म्हणाले, नको नको, मला कंटाळा आलाय. नेहमी मीच सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज करायचा. आज आज तूच बोल आणि शेवटचा शब्द तुझाच असू दे. पण तुला काही तो शब्द सुचलाच नाही. मग तू सरळ तुझ्या गाडीत जाऊन बसलास आणि मीही माझ्या गाडीकडे वळले. 3 वर्ष झाली ह्या सगळ्याला. आता तीसुद्धा एक दंतकथाच झाली आहे. हल्ली मला वाटतच नाही की मी कधी काळी राहिले होते तुझ्याबरोबर. हल्ली मला वाटतच नाही की मी कधी काळी राहिले होते तुझ्याबरोबर. पण तो दिवस मात्र आठवतोय मला. आठवतं आपलं एकमेकांबरोबरचं गुणी गोड वागणं. आठवतं आपलं एकमेकांबरोबरचं गुणी गोड वागणं, जेव्हा काहीच फरक पडणार नव्हता. कवयित्री आहेत रुथ लेप्सन आणि भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी.